आयज प्रेस कॉन्फरन्साक बसपाक मेन रिजन म्हणजे कालच आमचे माननीय टीसीपी मिनिस्टर विश्वजित राणे यांचं ट्विट आणि न्यूज बघलेलो की त्यांच्यानी हरमलची वादग्रस्त जमीन ज्याचं चेंज ऑफ झोन तर फाटी घेतला म्हणता. जमीन वादग्रस्त बीत कांयच ना, पेडणेकार सगळे ओठी सुशेगात असत. वाद तयार करता होच विश्वजित राणे. कारण फाटले 1.5 वर्सां पयलीं जॉब तर अख्ख्या पेडण्यान हेंच्यानी झोनिंग विषय हाडलो. अख्खो तालुको चेंज करून उडयलेलो. प्रत्येक तालुक्याचो नकाशोच बदललेलो हेंच्यानी. प्रत्येक जमीन असली एनडीझेड जमीन, नो डेव्हलपमेंट स्लोप असलेले असले जमीन त्यांच्यानी रूपांतरित केलेले. त्या वेळाचेर आमचे माननीय आमदार श्री जीत आरोलकर यांच्या नेतृत्वा सकयल व्हडलं आंदोलन पेटला पेडण्यान. सगळो पेडणे तालुको एक जाल्लो आणि सरकाराक नमता घेऊन तो निर्णय फाटी घेवचो पडलेलो. आणि ह्या टीसीपी मिनिस्टरान त्या वेळाचेर खूप आदळआपड केलेली. लोकांकय खबर आसा, म्हाका ती परत वयर काडपाची ना. तर त्याच अनुषंगान सांगता त्या झोनिंगांच्या सगळं कॅन्सल केला 39A आणि 16B. जाल्यार तोच मिनिस्टर त्याच डिपार्टमेंटाचे अधिकारी आज तेच जमनी एक एक जमीन वेगळी वेगळी घेऊन पळवाट काढून म्हणजे फाटल्या दारांसून कन्वर्जन चालू केला. आणि हरमलची आता जो विषय सांगता तो लागी 2,25,000 स्क्वेअर मीटर जमीन ती त्यांच्यानी चेंज केलाय. 2,25,000 2 सर्वे नंबरान असा. आणि लोक उठले म्हणून तुका फाटी घेवचं पडलं. आणि तू लोकांक सांगता आपणाक भगवती देवीचो आशीर्वाद असा, देवी शक्ती दिला, आपण पेडणेकारां खातीर जायता करतले. पेडणेकारां खातीर नकाता पहिली करपाचा बंद कर. जायता करपाक आम्ही पेडणेकार आणि आमचे लोकप्रतिनिधी असं ते सक्षम असत. तुझ्याकडसून आमच्याकडे आता अपेक्षा उरांक ना आमची पेडणेकरांची तुझ्याकडे. कारण तू आमचे आजपर्यंत संकटच हाडला. टीसीपी तू स्वतः आरोग्य मंत्री म्हणून प्रमोट करताय, पण टीसीपी मंत्री म्हणून केव्हा प्रमोट करताना दिसलाय ना तू. कारण टीसीपी मंत्री म्हणून तुझे वेगळेच कारनामे चालू असत जे आमच्या गोयाच्या हिताच्या आड असत. त्याका लागून विश्वजित राणे असत त्यांना माझी विनंती असा की तुम्ही पेडण्याचा जो विकास करतले म्हणतात 70 फाटल्यान तो विकास तुम्ही आमचो करू नका. कारण तुम्ही मेळावलेक जो विकास केलेला आहे ते मेळावलेकर वासियांनी जो तुमका तुमची जागा दाखवून दिली ती जागा आम्ही पेडणेकरांनी तुमका झोनिंगाच्या वेळा दाखवून दिली. पण काही जणांक लज नसता त्याप्रमाणे परत तीच किरापत करीत राहपाची सवय असता. तशी तुम्ही आता दारा फाटल्यान येऊन परत त्या झोनिंगाच्या विषयात हात घालू नका. तुमका जर खरंच पेडण्याचा बरा खर्च असा जाल्यार माझ्याकडे हे बघ सर्वे असा, तुमका मग मी जाल्यार डिटेल देऊ शकते प्रेसा. 2,30,309 स्क्वेअर मीटर ही त्यांच्याने फायनल चेंज ऑफ झोन केला. तिथून मोरजी, पारसे, कोरगाव, धारगळ, मांद्रे असे कितकेशे जमनी असत. आणखी इतकेच नो तर 12,22,963 स्क्वेअर मीटर जमीन प्रोव्हिजनल चेंज ऑफ झोन असा. सो प्रोव्हिजनाची पुढे फायनल घेतली म्हणजे हो लागी हे 13 लाख आणि ही 2 लाख 15 लाख स्क्वेअर मीटर जमीन चेंज करपाचो असा झोन. म्हणजे ह्या झोनिंगचा आम्ही ज्या वेळार बोळ घातलो आणि सरकारान फाटी घेतला जातात सगळा परत होच मिनिस्टर हाडटा. आणि हो आमका सांगता भगवती देवीचे उपकार. अरे भगवती देवीक तू सकाळच्या पुढे येऊन कितक्या तरी भंगार हाडून दिलंय. देवीक कळटा देव आंधळो नसता. तर भंगार हाडून दिलंय म्हणून देव सेट जातलो तर तुझा टीसीपी डिपार्टमेंट न्हया. त्यातून तुमचा व्यवहार बसलेला असा. इतक्या जमिनीच्या कन्वर्जनाक इतके पैसे असतले की ही जमीन मी कन्वर्जन केल्याने देवाक इतके पैसे दिले देव तुझा ऐकतलो असं जावचा ना. तू खरोच हेल्थ मिनिस्टर असला जाल्यार तुका वालर असलेलो. आज पेडण्याचो एक वरग म्हणून भुरगो असलो ज्याका हार्ट ट्रान्सप्लांट करचे असले त्याका तू 1 रुपया दिवंक उठलाय ना. थंयसर आमचो लोकल आमदार असा तो भगवती मातेचो पूत तो आज त्याच्या फाटल्यान उभो रावलो भाव कसो. आणि त्याचो जो मेडिकल जो खर्च असा तो जीत विनायक आरोलकर ह्या आमच्या आमदारान करून घेतलो. सो तो खरो हेल्थ मिनिस्टर. कारण हेल्थ मिनिस्टरची जबाबदारी असता की आपल्या प्रजेच्या हेल्थाची काळजी घेवप. तू आज आमच्या जीवार उठलेलो असाय. सो तुका म्हाका सांगपाचं दिसता तुझ्या कडल्यान आमची बरी अपेक्षा कसलीच ना. तू आमचे संकट हाडटाय वारंवार आणि लोकांक आपल्या न्याया खातीर झगडचा पडटा. एका एकमेव मंत्री हो टीसीपी मंत्री जबाबदार असा. हो टाउन अँड कंट्री प्लॅनिंग नो टाउन अँड कंट्री पार्ट घालपी मंत्री असाय तू. आणि त्याका लागून म्हाका माननीय मुख्यमंत्री प्रमोद सावंत सर तुमकां सांगपाचं दिसता ह्या मंत्र्याक तुम्ही आवर घालाच. ह्या मंत्र्याक जर तुम्ही आवर घालिनात जाल्यार हेचे परिणाम तुमकां येणाऱ्या 2027च्या निवडणुकेत सुद्धा भोगचे पडटले. आणि वेळ पडात जाल्यार पेडणेकार सबंद पेडणे तालुको भाजपाच्या विरोधात उभं रावान
भाजपाक त्यांची जागा दाखवून दितले, कारण तुम्ही पेडणेकरांच्या अस्तित्वाचेर घालू नका. आणखी तुमका म्हाका सांगपाचं दिसता की विश्वजित राणे पेडण्याच्या विकासाच्या गोष्टी सांगता जाल्यार आमका तुवें हॉस्पिटल असा तर फाटली 10 वर्सां जाली तुझ्याकडे पूर्ण जायना. तर हे हॉस्पिटल अजूनपर्यंत इनकम्प्लीट उरलेलं असा. तू टीसीपी मिनिस्टर म्हणून तुझं ताण लिपय हेल्थ मिनिस्टर प्रमोट करता, तू हेल्थ मिनिस्टर फेल असं. हेल्थ मिनिस्टर म्हणून तुझ्याकडे हो प्रोजेक्ट कंप्लीट जायना 10 वर्सां जाली आणि टीसीपी मिनिस्ट्री सांगते जाल्यार तू सगळा पाडच घातलेला असाय. तू खंयच्या डिपार्टमेंटान सारखो असाय आणि जर तुझ्या डिपार्टमेंटान गोंयाच्या हिता खातीर केला आणि लोकांक काहीतरी बरा मिळवून दिला तसं तू दाखोवपाचा. तुझेर म्हाका तर असं दिसता की ह्या मंत्र्याचेर भाजप सरकारान विचार करून ते मंत्री पदावरसून सुद्धा सायटीक काडीत जाल्यार भाजप पक्षाक हेचो फायदो जातलो आणि 27च्या निवडणुकेन पेडणेकरांचो रोष ओढून घेऊ नका. ही आयज पेडण्यान उरलेली ठिणगी असा तो फाल्यां त्याचो वणवो जातलो. हो वणवो पेडण्यापासून काणकोण भर पावतलो. कारण तुमका सांगताय आयज चोपड्या सारख्या जाग्याचेर 400 रुमाचा 5 स्टार हॉटेलाक परमिशन असा. थंयसर 20 व्हिला परमिशन दिल्यात आणि आमचे गांवकार म्हणजे आमचे हरिजन समाज असतात त्या लोकांची मसुंडी सुद्धा ह्याच प्रॉपर्टीन येता आणि ते लोक आता बेगीनाच जमपाचे असत आणि आपल्या दाणेकाराकडे जाऊन थंयसर सांगणा करपाचे असत की त्या जागेची राखण कर म्हणून. जर विश्वजिताक दिसता की आपण जर ह्या हेतून सगळ्या कारनाम्यांनी ना जाल्यार माझी त्याका रिक्वेस्ट असा की तेणी आमच्या बरोबर पेडण्यान येवचो भगवती देवीकडे आणि सांगायचा की ह्या सगळ्या कुकर्म म्हणते मी त्याका तिथून आपलो सहभाग ना म्हणून. माझी त्याका रिक्वेस्ट असा जो त्यांनी काल न्यूजार सांगला आपण त्या चेंज करते म्हणून जो भटवाडीचे जमनीचं चेंज ऑफ झोन त्याचं नोटिफिकेशन आयज येताला म्हटलं. अजूनपर्यंत काय इला म्हणून आमकां काय न्यूजावरून कळांक ना. इला जाल्यार फाल्यांपर्यंत कळटला पण त्यांनी बेगीना घेवचा. त्याच्या पुढे 10 तारखेच्या पहिली हे जर काय 13 लाखाचं 15 लाखाचं काय चेंज केलेलं असा तर सगळा रिवोक करूचा तरच तो पेडण्याच्या हिताची गोष्टी करतात ते खरे म्हणपा जातात. ना जाल्यार 11 तारखेक आम्ही सगळे पेडण्याचे लोक आणि माझे बाकीच्या पेडण्याच्या सगळ्या पक्षांच्या सगळ्या एनजीओ असतात त्यांना विनंती असा की 11 तारखेक आम्ही भगवती देवळात पेडण्या जमया आणि देवीक सांगणा करूया. पेडण्याच्या रक्षणा खातीर आमची भगवती देवी आमकां सगळ्यांक साथ दितली. कारण टीसीपी मंत्री असा तो स्वतः त्या देवीक मानते म्हणता आणि त्याच मंत्र्याकडेच आमचा काम असा या. तर सगळ्या लोकांक रिक्वेस्ट असा की सगळ्या जणांनी आम्ही 11 तारखेक पेडण्या भगवती देवळात जमपाचे आणि देवीकडे ह्या सांगणा करपाचा. कारण 10 तारखेपर्यंत एका विश्वजित राणे माझी लास्ट तारीख अल्टिमेटम दिलेलो असा त्यापर्यंत त्यांनी सगळं रिवाइज करपाचा. नाजाल्यार 11 तारखेक स्वतः त्यांनी आमच्या बरोबर पेडण्या भगवतीच्या देवळात येवपाचा तेका रिक्वेस्ट असा. आणि प्रमोद सावंत सर तुमका सांगते मी परत एकदा की पेडणेकरांचा पाशियस तपासूंक नका. ह्या मंत्र्याक आताच आवर घालात ना जाल्यार पेडण्यान उठलेलो हो वणवो भाजप पक्षाक त्यांची जागा दाखवून दितलो. 27 लांब ना एकच वर्स मध्ये उरला. थँक्यू.